नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती माहिती 2.0 या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. राज्यात पाऊस सर्वत्र पडत नाही. बऱ्याच यूट्यूब चॅनलवर काही बातम्या येत आहेत की या जिल्ह्यात मुसळधार, पण ह्या बातम्या खऱ्या आहेत शेतकरी मित्रांनो. कारण हा पाऊस सर्वदूर पडत नाही. कारण हा पाऊस काही भाग सोडत आहे, काही तालुक्यात पडतो तर काही गावात पडत नाही. नेमका हा पाऊस कधीपासून पडणार, याचं सविस्तर कारण काय आहे आणि पावसाला सुरुवात नेमकी सर्वदूर पाऊस कधी होणार, सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, 25 आणि 26 जूनला फक्त आपल्याला सोलापूर, लातूर, बीडचा काही भाग, अहमदनगर, मालेगाव, नाशिक, सांगली, रत्नागिरी या ठिकाणीच पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे. तर आपल्याला 26 जूनला फक्त नांदेडचा काही भाग आणि विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम या ठिकाणीच पाऊस पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोलीच्या काही भागात पाऊस सर्वत्र ठिकाणी पडत नाही. तर 27 जूनला देखील फक्त मराठवाड्यातील लातूरचा काही भाग या ठिकाणीच पावसाची शक्यता राहील आणि स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाले तरच इतर जिल्ह्यात पाऊस होईल. यानंतर 28 जूनला देखील ढगाळ वातावरण हे मराठवाड्यात राहणार आहे. तर आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस मित्रांनो, सर्वत्र पावसाची शक्यता सध्या तरी पाहायला मिळत नाही आहे. तर सर्वत्र पाऊस सध्या तरी नाही आहे मित्रांनो. तर जेव्हा पावसाची व्याप्ती आणि तीव्रता वाढेल, लगेच आपल्या यूट्यूब चॅनलवर मेसेज दिला जाईल. तर मित्रांनो, आपण 25 ते 3 जुलै दरम्यान पाऊस पाहिला तर पावसाची शक्यता नाही आहे. फक्त तुरळक प्रमाणातच पाऊस राहील. यानंतर 30 जूनला फक्त आपल्या बीड, लातूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगावच्या काही भागात पाऊस दाखवत आहे मॉडेल. मित्रांनो, नवीन अपडेट सबस्क्राईब करा. धन्यवाद.